Welcome, friends. Before going to start a new topic, let me remind you one thing. What is that one thing? That our motto is no grammar rules, only natural spoken English. We want to learn natural spoken English without grammar. Then, if we don't want to learn grammar, then we have to learn some fundamentals of English language. And I have already started to teach you these are fundamentals. Now it's your responsibility to pay keen attention to these fundamentals. So keep keen eye on these all fundamentals. अरे थांबा थांबा थांबा, कुठे चाललात? सर्व इंग्लिश मधून शिकवणार नाहीये, मराठीतून शिकवणार आहे. परंतु तुम्हाला प्रेरित करण्यासाठी हे छोटे छोटे वाक्य मला बोलणं गरजेचं ठरतं की हो, आपणही अशा प्रकारे इंग्लिश बोलू शकतो. तर अशा प्रकारे इंग्लिश बोलण्यासाठी आणि तेही व्याकरणाशिवाय, तर थोडंफार तर फंडामेंटल्सकडे लक्ष द्यावंच लागेल ना. फंडामेंटल्सकडे लक्ष नाही दिलं तर कसं होईल? आणि हो, तुमच्या असंही लक्षात आलं असेल की मी प्रत्येक व्हिडिओ मागे शिकवलेल्या फंडामेंटल्सशी निगडीत, त्याच्याशी संबंधित पुढे पुढे घेऊन जात आहे. म्हणजे अलगद आपण पुढे पुढे जात आहोत. अर्थातच आपण खूप जलद गतीने इंग्लिश शिकत नाही आहोत. मी इतरांसारखं कोणत्याही प्रकारचे दावे करत नाहीये की आपण 1 महिन्यात किंवा 6 महिन्यात शिकून जाणार आहोत. परंतु जे शिकणार आहोत ते 100% आणि अतिशय कॉन्क्रीट असणार आहे, पक्क असणार आहे. आणि म्हणूनच कोणत्याही व्हिडिओ स्किप न करता आवर्जून पूर्ण बघा. कारण की कोणत्या पॉइंटमध्ये, कोणत्या सेकंदाला मी कोणती एखादी महत्वाची गोष्ट सांगितलेली असेल ती तुमच्याकडून स्किप होता कामा नये. आणि जर स्किप झालेलं नसेल, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बारकाईने बारकाईने असेल, तर तुम्हाला 100% स्वतःला आत्मविश्वास राहील की हो, मी जे काही शिकलो आहे ते अतिशय कॉन्क्रीट आहे. मी आता जे काही बोलणार आहे ते 100% बरोबर असणार आहे. आणि केवळ बोलण्यासाठीच नव्हे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही ह्या गोष्टी ज्यावेळेस शिकाल त्यावेळेस तुम्ही मोठमोठ्या परीक्षांमध्ये, म्हणजे तुम्ही 10वीत असाल, 12वीत असाल, ग्रॅज्युएशन लेवलला असाल, तिथे तुम्ही स्वतःच्या भाषेत इंग्लिश लिहू शकता चांगल्या प्रकारे. उत्कृष्ट दर्जाने तुम्ही इंग्लिशमधून उत्तर देऊ शकाल, ज्याचा परिणाम असा होईल की इंग्लिश ह्या विषयामध्ये तुम्हाला स्कोर सुद्धा खूप जास्त मिळवता येईल. आणि म्हणूनच प्रत्येक एक व्हिडिओ बारकाईने बघत चला. आता प्रत्येक व्हिडिओशी संबंधित मी काही रिव्हिजन मध्ये मध्ये टाकणार आहे. ते रिव्हिजन जर काही व्हिडिओज मिस झाले तर तो रिव्हिजन असलेला व्हिडिओ तो पूर्ण बघत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप जास्त बेनिफिट होईल. आता बघूया नवीन टॉपिक काय आहे. जे काही आहे ते अगोदर असलेल्या गोष्टींशी संबंधित आहे. सुरू करूया. छोटासा असणार आहे. पुढे आपण जास्त व्हिडिओ वाढवणार नाहीयेत, म्हणजे जेणेकरून तुम्हीही पुढे बोर होणार नाही. तर बघूया. थांबा थांबा जरा. या सर्वनामांना पाहून तुम्ही लगेच व्हिडिओ थोडा थोडा पुढे स्किप करू नका. कारण की तुम्ही म्हणाल की सर, हे सर्वनाम तुम्ही या अगोदर आम्हाला शिकवलेले आहेत आणि ते सर्वनाम आम्ही चांगल्या प्रकारे शिकून सुद्धा घेतले आहे आणि त्यांचे अर्थ सुद्धा पाठ केलेले आहेत. मग आता या सर्वनामांबद्दल काय राहिलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की वी आर लर्निंग इंग्लिश डिफरंटली. वी आर नॉट लर्निंग द वे ॲज वी लर्न इंग्लिश इन अवर स्कूल. सो we have to pay some attention to these 4 pronouns. आता असं मी का म्हणतो आहे की आपल्याला या 4 सर्वनामांकडे लक्ष देण्याची गरज आहे? त्याचं कारण असं की आपण वाक्यामध्ये जिथे कुठे ही, शी, इट, दे हे सर्वनाम वापरतो, तिथे तिथे आपण जरा वेगळे शब्द सुद्धा घेऊ शकतो. जसं जर आपण इथे असं म्हणत असतो की ही इज अ स्टुडंट, तो विद्यार्थी आहे, तर आपण असंही म्हणू शकतो महेश इज अ स्टुडंट. म्हणजे ही या सर्वनामाच्या ऐवजी आपण मुलाचं नाव घेऊ शकतो. किंवा आपण द बॉय इज अ स्टुडंट, म्हणजेच आपण इथे महेश घ्यायचं नसेल तर आपण मुलासाठी द बॉय असंही घेऊ शकतो. मग आपण असंही घेऊ शकतो का, द मॅन इज अ पायलट. हो, आपण असंही म्हणू शकतो. म्हणजे ही हे सर्वनाम आपण मुलासाठी किंवा माणसासाठी वापरत असतो आणि म्हणूनच आपण तिथे ही ऐवजी महेश घेऊ शकतो,
द बॉय घेऊ शकतो आणि द मॅन घेऊ शकतो. तसंच शी हे सर्वनाम आहे. आपण असं म्हणू शकतो शी इज अ सिंगर असं आपण म्हणतो. तर आपण असं म्हणू शकतो ना की सीमा इज अ सिंगर किंवा द गर्ल इज अ सिंगर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की आपण शी हे सर्वनाम मुलीसाठी वापरतो आणि मुलीसाठी वापरतो तर मग आपण शी या सर्वनामाच्या ऐवजी आपण डायरेक्टच मुलीचं नाव का घेऊ नये. तर मुलीचं नाव घेऊ शकतो आपण तिथं सीमा घेऊ शकतो किंवा मुलीचं नाव घ्यायचं नसेल आपल्याला माहित नाहीये त्या मुलीचं नाव तर आपण असं म्हणू शकतो ना द गर्ल असं म्हणू शकतो. द वुमन द वुमन असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय की सीमा इज अ सिंगर, द गर्ल इज अ सिंगर किंवा द वुमन इज अ सिंगर. म्हणजे आपण हे तर फक्त मी उदाहरणासाठी घेत आहे. म्हणजे आपण इथे या शी या सर्वनामाच्या ऐवजी मुलीचं किंवा एखाद्या स्त्रीचं किंवा मुलीसाठी आपण जो शब्द वापरतो द गर्ल असं घेऊ शकतो. इटच्या ऐवजी एकच प्राणी, एकच पक्षी, एकच निर्जीव वस्तू इत्यादींचं नाव घेऊ शकतो. जसं अन एलिफंट इज अन एनिमल, अ कुक्कू इज अ बर्ड. हो की नाही? असं आपण म्हणू शकतो. आणि हे जे दे आहे, हे दे ह्या सर्वांसाठी म्हणजे हे सर्व हे जे तिघं आहेत, हे एकवचन आहेत आणि हा दे या सर्वांच्या अनेक वचनासाठी वापरला जाऊ शकतो. आता महेश एकटा मुलगा आहे, परंतु अनेक महेश आपण असं म्हणू शकत नाही. म्हणून आपण द बॉय एकटा असू शकतो, परंतु द बॉईज असू शकतात. म्हणजे द बॉईज आर स्टुडंट्स. द मॅन एकटा असू शकतो, म्हणजेच त्याचं अनेक वचन द मेन आर पायलट्स असं आपण म्हणू शकतो. तर इथे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठीच हा इथे प्रकार घेतला होता. म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा पुढे हे जे करते यांना आपण करते म्हणत असतो. तर हे जे करते आपण पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये जेव्हा आपण बदलू, तेव्हा तुमचा त्यावेळेस गोंधळ उडता कामा नये. तर बघूया इथे आपण इथे द बॉईज घेऊ शकतो, द गर्ल्स घेऊ शकतो, द मेन घेऊ शकतो, द विमेन घेऊ शकतो. हो की नाही? द टीचर्स घेऊ शकतो, द डॉक्टर्स घेऊ शकतो. जे तुम्हाला घेता येऊ शकेल म्हणजे तुम्हाला जे जे शब्द माहीत आहे ते शब्द अनेक वचन जर असतील तर तुम्ही ह्या देच्या ठिकाणी घेऊ शकतात. कारण आपण वी आर नॉट लर्निंग ग्रामर ॲज यू नो इट. आता हे तुम्हाला माहित आहे की आपण व्याकरण शिकत नाही आहोत आणि मग व्याकरणाचे नियमित फॉलो करत नाही आहोत. कारण की जनरली असं म्हटलं जातं की नामाऐवजी सर्वनाम वापरायचं असतं. आपण जरा डिफरंट पद्धतीने शिकत आहोत. म्हणून इथे आपण नाम वगैरे नंतर विचारात घेतले आहे, सर्वनाम सर्वात प्रथम विचारात घेतलेले. जी गोष्ट आपल्याला सोपी वाटते त्या पद्धतीने जाऊया ना. म्हणजे सोपीकडून हळूहळू आपण थोडंसं हायर लेवल नंतर ॲडव्हान्स लेवलकडे जाऊया. म्हणून आपण सर्वात प्रथम सोप्या गोष्टींचा विचार करत आहोत आणि या सोप्या गोष्टींमध्ये अलगद थोडासा वरचा स्टेप घेता येऊ शकेल का त्याचा विचार करत आहोत. मग इथे आपण ग्रामरचा विचार करत नाही आहोत. मित्रांनो, हीच गोष्ट सहजतेने समजण्यासाठी आपण फळ्यावर काही उदाहरणं घेतली आहेत. या अगोदर आपण असे वाक्य करायला शिकलेलो आहोत. कशा प्रकारे? तो माझा मित्र आहे. हे कशा प्रकारे आपण केलं होतं? तो आहे यासाठी आपण काय घेतलं होतं? ही इज. हो की नाही? आता तो आहे. काय आहे? माझा मित्र. माझा, माझी, माझे. षष्टी आहे आणि षष्टी कधी पण एकटी येत नाही. या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माझा मित्र, माझा, माझी, माझीसाठी आपण काय घेतो? माय आणि मित्र फ्रेंड. ही इज माय फ्रेंड. असं आपण केलं होतं म्हणजे शिकलो होतो. आता याच्यात काही विशेष काही फरक झाला आहे का बघूया बरं. आपण तोच्या ऐवजी महेश घेतला आहे. म्हणजेच आपल्याला इथे हीच्या ऐवजी महेश घ्यावं लागेल. महेश. आता तोच्या पुढे जर इज लागतो तर मग याचा अर्थ आहेसाठी महेशच्या पुढे सुद्धा इजच लागेल. कारण की ही एक वचनात येतं हे अगोदर आपण बघितलेलं आहे आणि महेश सुद्धा एकटाच आहे हे पण आपण बघितलं. आणि म्हणूनच आहेसाठी एम इज आर, एम इज
आर साठी काय घ्यावा लागेल? इजच घ्यावा लागेल. एम हा फक्त आयच्याच पुढे लागतो, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आर अनेक वचनाच्या पुढे. मग आपण महेश इज, माझा मित्र, माय फ्रेंड, माय फ्रेंड, अशा पद्धतीने. म्हणजेच आपण हे सर्वनाम बदलून तिथे आपण महेश घेतलं. आता जर आपण महेश न घेता तो मुलगा माझा मित्र आहे असं म्हटलं असतं तर द बॉय इज माय फ्रेंड, असं इतकं सोपं झालं असतं. तो वैद्य आहे, सॉरी, तो वैद्य होता. आता इथे बघूया. तो होतासाठी आपण काय शिकलो होतो? ही वॉज, हो की नाही? आहे वर्तमान दाखवतो आणि होता होती होते भूतकाळ दाखवतो. ही वॉज काय होता? वैद्य, अ डॉक्टर, हो की नाही? हे आपल्याला येतं. आता आपण ह्या तोच्या ठिकाणी काय केलं आहे? श्रीयुत कुलकर्णी, म्हणजे कोणाचं तरी एक आपण आडनाव घेतलेलं आहे, म्हणजेच मिस्टर कुलकर्णी. मिस्टर कुलकर्णी असं आपण घेतलं. तो म्हणजेच असं गृहीत धरूया की आपण मिस्टर कुलकर्णी यांच्याबद्दलच बोलत आहोत. तर तो म्हणजे हिच्या पुढे जर वॉज लागतो, तर मग मिस्टर कुलकर्णीच्या पुढे सुद्धा काय लागेल? वॉजच लागेल. होता होती होते. तर मिस्टर कुलकर्णी वॉज काय होते? वैद्य, अ डॉक्टर. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो की जे सर्वनाम आपण शिकलोय, खास करून ही, शी, इट आणि दे, ह्या सर्वनामांच्या जागेवर आपण एखाद्या मुलाचं नाव, एखाद्या मुलीचं नाव, किंवा द बॉय, किंवा द गर्ल, किंवा द मॅन, द वुमन, हो की नाही? किंवा एखादं आडनाव घेऊ शकतो, किंवा एखादी पोस्ट घेऊ शकतो, द टीचर, हो की नाही? द क्लर्क, द इन्स्पेक्टर, असं काहीही घेऊ शकतो आणि त्याच्या साहाय्याने आपण छोटी छोटी वाक्य करू शकतो. हेच सांगण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. आता यांचाच उपयोग आपल्याला येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये कसा होणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब करतायत काही माझे सबस्क्रायबर, आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडत आहे ते काही कमेंट्स सुद्धा पाठवत आहेत, आणि त्या कमेंट्सला मी उत्तरं सुद्धा देत आहे, हे तुमच्या लक्षात येईल. तर कमेंट तर आवर्जूनच करा आणि शेअर करायला विसरू नका. फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.